वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी आता आम्हाला लेकरं बाळ नाही म्हणल्यावर कोणी ओटी पण भरायला सांगणार नाही. आणि ज्यांना लेकरं बाळ आहेत ते काय दिवे लावून राहिले ना ते पाहू राहिले मी. तू ना आता मला जास्त बोलायला भाग पाडू राहिले सांगू राहिले नाहीतर नाहीतर काय करणार आहे बोल की काय करणार आहे नाहीतर म्हणजे काय तुम्हाला मारायला येऊ राहिले का? आता आपल्या घरातले हे टेन्शन घालूनच टाकू आपण. हा ते आपले दीपकराव आणि पुष्पी यांना पाठवू आज. तू पाहिजेस पण तिथं. ए छाया अगं नाराज नको हो. ए पोरी नाही एवढा राग नव्हता रू ग. अगं हे पाय कुणाचा मान सन्मान हिसकावून घेण्यात मला अजिबात रस नाही ग, अजिबात रस नाही. पण ज्याचा त्याचा मान त्याला द्यावा लागेल का नाही. इकडे बघते का हे पाय ज्याचा त्याचा मान त्याला द्यावा लागतो का नाही. आणि एकाच टायमाला सगळ्याला मान सन्मान देणं शक्य आहे का. म्हणून ओटी भरायच्या कार्यक्रमाचा मान दीपकरावला आणि पुष्पीला दिला. आता साखरपुड्याच्या कार्यक्रमाचा मान तुला आणि लक्ष्मीला देऊ. आणि मी ठरवलेलंच आहे. हे बघ कुणाचाच मान सन्मान हिरावून घेण्यात मला अजिबात रस नाही. कळलं का. काय 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 आता पुष्पीचं बोलायसाठी ते जमलो आपण इथं. अरे हो ते महत्वाचं नाही का. मुख्य कार्यक्रम आपण आज पुष्पीच्या कार्यक्रमासाठी इथं जमलो. तुला जे वाटत होतं दीपकरावचं ऑफिस मध्ये काहीतरी आहे तर त्याच्या चौकशीसाठी मी लीलाधरला ऑफिस मध्ये पाठविलं होतं. आणि तो चौकशी करून आलाय पण. मी जाऊन आलो ऑफिसला आणि डायरेक्ट साहेबांना भेटलो. मग साहेबांना विचारलं मी अमुक अमुक माणसाचं तमुक तमुक बाईशी काही आहे का. साहेब मला म्हणले अमुक अमुक म्हणजे कोण, तमुक तमुक म्हणजे कोण. मी म्हणलं अमुक अमुक आणि तमुक तमुक म्हणजे ती टेबल समोर बसती यांच्या, त्यांचं काही आहे का. साहेब काय म्हणले मग. साहेब म्हणले आता तसं काही बी नाही, तुम्ही उगाच संशय घेऊ राहिले. ऐकलं का. पण आता पण नाही बिन नाही. पिशवी घ्यायची आणि निघायचं. अगं त्या दीपकरावच्या ऑफिस मध्ये सुट्या पडू राहिल्यात. त्या पोराच्या शाळेत खाडे पडू राहिले. त्या मुन्याला शाळा शिकू द्यायची की नाही काही. मी जाईन पण आत्ताच नाही जाणार. का आता काय प्रॉब्लेम आहे तुला. अहो आप्पा आता शशीदादाचं वर्ष श्राद्ध नाही का. मग मला लगेच जाऊन वापस यावं लागल. मग त्याच्यामुळे म्हणते कशाला उगाच जा जा देवा आणि या देवा. बर 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 बाई बर बर. मग वर्ष श्राद्ध झालं ना की लगेच जाते आणि मग थेट पफीच्या साखरपुड्याला येईन.
नक्की ना? हो आप्पा. बर मग जावय बापू, थांबा श्राद्धा पस्तोर. हा मग बघू बर का पुष्पे. श्राद्धा पस्तोर म्हणजे श्राद्धा पस्तोरच. ते कार्यक्रम संपला, पिशवी घ्यायची, नीट निघायचं. आता मी बसती अभ्यासाला, आता मी कुन्नाची नाही. बैठकीची साडी कशी आहे? मी पाहिलीच नाही बाई. मी पण नाही पाहिली. काय पोरगी आहे का? तू बी नाही पाहिली अजून? अगं बाई, सासूबाईंनी पाहिली. सासूबाई तुम्ही पाहिली का बैठकीची साडी? नाही ग, मी नाही पाहिली. अच्छा बाई, तुम्ही बी नाही पाहिली का? पूर्व दाखव बरं लवकर. अगं पप्पा कुठे ठेवली आहे? ते पण तिथं. ए, तिथं काय ग तिथं? दे ना बस मग. राहू दे. अगं, चल, उठ, आता उठ, बसली. उठ 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 लवकर. दे दे लवकर दे. हे घ्या. ए, तू कुठं चालली? तुझी साडी आहे ना? ये इकडं. बघा सासूबाई. तशीच आहे ना? नाही वेगळी आहे ग ही. हो हे काय पदराला पण. हा नाही नाही उजेडात बघ ना, रंग वेगळा आहे त्याचा एकदम. हा अगं, हिरवट शेवाळी आहे ही. हो की नाही पप्पे? आणि तुझी शेवाळी आहे की नाही? हा हे बघ. सासूबाई सेमच साडी आहे. नाही पप्पे, तुझ्या साडीच्या काठाला कोयरे आहेत की नाही? हे बघ ह्याच्यात फुल आहेत. हा बघ की तू, हे बघ. कोयरी आहे. फुलच आहे. मी तेच म्हणते, सेमच साडी आहे. आता काय? मी कुठं काय म्हणू राहिली? काही नाही. हा मग काय नाही, बदलून घेता येईल ना. हा, अशी कशी बदलायची? नाही नाही त्याला काय होतं? तेच म्हणले ना की पूर्वाला नाही आवडली तर बदलून देऊ म्हणून साडी. म्हणले की नाही? कधी? हा म्हणजे त्या फोनवर म्हणल्या होत्या की सांग कसं काय वाटते ते. हा, हा म्हणले असतील तसं. तशी पद्धत आहे ना म्हणायची. पण ते काही बरोबर नाही. हे बघ, सासूला आवडली साडी सुनेनं नाही आवडली असं सांगणं बरोबर दिसते का आत्ताच? असं काय म्हणता सासूबाई? मला नव्हती आवडली साडी. मी म्हणले होते तर तुम्ही चेंज करून दिलती ना मला साडी. हा म्हणजे सासूबाई. अगं नाही नाही म्हणजे मला नव्हतं तसं काही वाटलं. पण सगळ्या सासवा सारख्या नसतात ना. आता पप्पीच्या सासून नाही आवडलं म्हणजे नको बाई, राहू दे आता असंच. बेस्ट आयडिया आहे माझ्याकडे. हा, एक काम कर, तू पराग्रामांना फोन लाव. हा? काही होत नाही, त्यांना म्हणा की माझ्याकडे सेम रंगाची सेम पॅटर्नची साडी आहे, मला बदलून द्या म्हणून. तुझं ऐकतील ते. तसा समजूतदार माणूस आहे तू, आहे का नाही? हा, आहे ना. म्हणूनच तू समीरला फोन केलतास ना, साडी बदलून द्या म्हणून. करा, काही करा, फोन करा. लाव तू फोन. ए नाही नको, राहू दे ना ग, राहू दे, काय नाही, राहू दे. ए, फोन लाव तू. जाऊ दे. हा, लाव फोन. तू अजिबात ऐकत नाही आधी. हॅलो. हॅलो. तुम्ही बाहेर आहे का कुठं? नाही नाही बोला ना. नाही ते साडीचं बोलायचं होतं. तुम्हाला वेळ आहे ना? हो आहे, बोला. नाही नाही, तुम्हाला वेळ नसेल तर तसं काही नाही, साडीचंच बोलायचंय. अहो पराग निकम बोलू राहिलो मी. तुम्हाला कोणाला पिको फॉलवाला फोन लावायचा होता का? हो नाही, मला तुमच्याशीच बोलायचं होतं. अहो शिक्षक आहे मी. अहो नाही, तुम्ही ती साडी दिली ना ती. अच्छा, ते बैठकीत दिलेली साडी का? हा. अच्छा. अहो ठीक आहे ना,
ते काय बैठकीत तशी साडी द्यायची पद्धतच आहे ना. अहो, नाही नाही, पद्धत आहे ते बरोबर आहे तुमचं, पण ती साडी आवडली नाही का तुम्हाला? नाही नाही, आवडली नाही असं काही नाही, आवडली मला साडी. पण त्याचं काय आहे, माझ्याकडे ना तशाच सेम कलरची आणि सेम पॅटर्नची साडी आहे, तर नाही काही प्रॉब्लेम नाही ना, आपण बदलू शकतो साडी. आईशी बोलता का तुम्ही? नाही नाही, अहो नाही, आईशी बोलाच तुम्ही. बोराडेंकडला फोन. कोण? पूर्व. हा, पूर्वा आहे का? हा, बोल ग. ते साडी दिली ना तुम्ही, ती काय झालं? आवडली नाही का? अगं हरकत नाही, आपण बदलून घेऊ ना. नाही, माझ्याकडे ना तशी सेम पॅटर्न आणि सेम कलरची साडी आहे म्हणून ना. साडी छान आहे, साडी आवडली मला. नाही वाटल्यास मी कमी किमतीची साडी घेईन आता घेताना. अगं येडाबाई, तसं काही नाही. हे बघ, तू ये, तुला जशी आवडेल ना तशी तुझ्या मनासारखी साडी घेऊ आपण. हा, एक काम कर, फक्त तुला जी साडी दिली ना त्या बॉक्स सगळी ती साडी आण, म्हणजे आपल्याला इथे त्याच्याशी बोलता येईल. हा, कधी 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 कुठे येऊ, कधी आणि कुठे येऊ साडी बदलायला? उद्या ये ना. अगं उद्या दुपारी ते कापड मार्केट आहे का, तिथे आतमध्ये गेलं ना की ते 3 नंबरचं दुकान नाही का कोपऱ्यातलं? हा, त्या साडीच्या बॉक्सवर लिहिलंय ना. नाही, मला समजून नाही राहिला पत्ता, म्हणजे मला माहिती नाही ना. तुम्ही नीला सांगा, माझी वहिनी बोलते तुमच्याशी फोनवर. तिला हॅलो, आई आई बोलती, आईशी बोला. हा, दे. हॅलो. हा, नाही म्हणजे तिला ते पत्ता नव्हता समजू राहिला ना. अहो, ते येडाबाईला सांगा साडीच्या बॉक्सवर पत्ता आहे म्हणा. हा, तो पत्ता बघ आणि त्या पत्त्यावरच उद्या दुपारी ये म्हणावं. हा, सांगते ना तिला. बाकी तुम्ही कशा आहे? मी मस्त आहे. काय नाही, आता जेवण झाले, डबे बी गेले सगळ्यांचे, आणि आवर चालली आपली घरातली छोटे मोठे काम चालूच राहतात ना. पराग आला आत्ताच. हो, हा, परागला जरा बाहेर जायचंय. बरं बरं. मी तुम्हाला घरातल्या फोनवरून लावू का फोन? हो हो, चालेल की. हा, ठीक आहे, मी ठेवते मग. हा, वेडाबाई काय वेडाबाई? वेडाबाई? अच्छा, तिला वेडाबाई म्हणले म्हणून तुला राग आला वाटतं. अरे बाबा, ती शहाणी, आम्ही येडे, मग तर झालं. काय पराग. पप्पे, ते बॉक्स वरतीच पत्ता आहे म्हणे, उद्या दुपारी बोलवलंय त्यांनी. हा, अगं, दुपारचं कायला ठेवलं का? अगं, का म्हणजे माझा PhD चा क्लास बुडेल ना. काय होतंय त्याला, जायचं नाही एक दिवस तिकडं? अगं, एक दिवस नाही, 3रा दिवस आहे क्लास बुडण्याचा. असू दे, काही होत नाही. अगं, काय होत नाही, काय होत नाही. पठारे सरांना काय सांगू? अगं त्यांना सांग ना, म्हणजे होणाऱ्या सासूनी बोलवले म्हणा, नाही म्हणता येत नसतं. हा, अगं, असं नसतं ग आई, असं नसतं. काय पर्याय, बैठक पण झाली तरी अजून तू आम्हाला वहिनींना नाही भेटवलं. याला काय अर्थ आहे? आज करायचा का प्लॅन? आजचा दिवस एकदम चांगला आहे. नाही पण हे अशा ठिकाणी नको बरं का पर्याय. त्याच्या वहिनीला काय वाटायचं, आपला भाऊ शिक्षक आहे, त्याला सामाजिक प्रतिष्ठा आहे, ती आपण जपली पाहिजे. आपण एक काम करू, तू आणि वहिनी ज्या हातल्यात भेटलो रे त्याच हातल्यात भेट. थुकते थूक. आता बोल. झालं, मिळवली सामाजिक प्रतिष्ठा धुळीत. आणि फडतूस प्लॅन आहेत ना सगळे कॅन्सल करा, अजिबात काहीच होणार नाही. का? हे बघ मुन्ने, पोरगी पाहायला जाताना मित्रांना घेऊन जायचं असतं, रीत आहे आपली. तू आम्हाला घेऊन गेला नाही, आम्ही काही बोललो नाही. अरे मग निदान ओळख तरी करून दे ना. मग कशाला?
येडेबिडे आहे का तुम्ही दोघं? अरे हिची भेट घालून देतो ना तिच्याशी, मग आम्ही काय केलंय? ए मी बेस्टी आहे त्याची. फोन आलाय, थांब. वहिनीचा. आईचा. शिवी द्यायला लागलास तू? ए गुरुजी तर मुन्ने, शिवी बघा याची सामाजिक प्रतिष्ठा. अरे शिक्षक आहे ना तू. अनुष्का बसलीये, नो शिवी. अरे शिवी नाही, वहिनीचा नाही, आईचा फोन आहे हे सांगू राहिलो होतो. आलोच. इथंच बसून बोलायचं. हा. हाय बोल. हा मुन्या, अरे पूर्वाची साडी बदलायला जायचंय ना उद्या. अगं पण साडी साडी माझ्या पसंतीने थोडी घ्यायची आहे, तिच्या पसंतीने घ्यायची आहे ना. तुम्ही जा ना मग. अरे बाबा मान्य आहे मला, पण साडी बदलायला सोबत तू यायला पाहिजे उद्या माझ्या. आत्ता सांगून ठेवते हा. आई आणि उद्या पुन्हा कारण सांगू नको मला. बर ठीक आहे, येतो. बर ठेवते मग. काय झालं? काही नाही, ती पूर्वाला साडी बदलून घ्यायची होती, त्यासाठी आईसोबत उद्या दुकानात जायचं. मी येऊ? काय भंडार आहे, जेवण आहे दुकानात. ए गप. अरे तसं नाही पर्या, समजा मी आले तर साडी घ्यायला मदत होईल ना माझी. मदत? तुझी मदत आणि माझी फजिती दोन्ही एकसाथच होणार आहे. तिला वाटतं आपण पुण्याहून आलो म्हणल्यावर आपल्याला काहीच अवघड नाही. ही काही करू शकते. हो, मी काहीही करू शकते. नाही करू शकत. हा मी काहीही करू शकते. नाही करू शकत. हा नाही करू शकत. काय वाटतंय? अरे नाही जाऊ शकत ती साडीच्या दुकानात. तिला काय कळतं साडीतलं? तिचे कपडे असले फॅशनेबल, पाहिलं काय? नाही जाऊ शकत. हा तू नाही जाऊ शकत, राहू दे. मी जाणार. काय काय उगाच तिला झाडावर कोण चढून राहिले तुम्ही? अरे बघ, झाडाचा प्रश्न नाहीये, ही नाही जाणार. नको काळजी करतो, नाही जात तो. हा राहू दे. अच्छा, असं आहे का? लागली मग पैस 5-5 हजाराची. हा, आमच्या चिंगमला काय कमी समजू नको. तू म्हण रे. हा हा चल, लागली पैसे. ठरलं तर मग मी साडीच्या दुकानात जाणार, माझ्या आवडीची साडी घेणार आणि मला जी साडी आवडेल तीच पूर्वा घेऊन बाहेर पडणार. डन? डन. 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 मुन्ने. हे? काय गरज होती अनुष्काला चॅलेंज करायची? हा बाप पैसे नाही देऊ राहिला म्हणून असले धंदे सुचू राहिले. अरे मी तर मस्करीत बोलत होतो राव. मला काय माहिती ती बाया एवढं सिरियसली घेईन म्हणून. अरे तुला दिल्लगीत बोलला रे, पण ह्याचे दिलाचे लागलेत ना आता. माझे काय हाल चालू आहे मला माहिती. चला तू चॅलेंज चॅलेंज. खरं मुन्या, मी आलो म्हणून गप्प बसले काय? हा आणि काय आज फक्त मित्र मैत्रीण नाही का? इथं नाही काका, पण तिथं आहे ना साड्या घ्यायला. साड्या? पुत्त हणींना चिंगम. नाही नाही काका, हो रोज रोज कशी येणार? त्या दिवशी तिला मदत केली ना म्हणून थँक्स मला आलती फक्त. रोज रोज कशी? असं आहे का ते? बर, येऊ का मग का थांबू? नाही या ना काका. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है? आलो मुंडे. हा. येतो रे. हा अख्ख्या जगाला सांगायचंय साडी घालावर राहिली म्हणून ती. कुठल्या मुहूर्तावर तू अशी मैत्री केली कळत नाही. ते काय नाही, तू मला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढणार कसं ते मला माहित नाही.
अरे मी काय मदत करणार आहे? तुझी मैत्रीण, तुझी बायको, तिची साडी. इथं मला काय अनुभव पण नाही, ना मैत्रीण, ना बायको, ना साडी. मी काय हेल्प करणार राव तुला? माझी काय अवस्था आहे ना तुम्हाला कळणार नाही ते. अरे चांगला टकाटक तर दिसतोय ना. तुला काय रोग झालाय? अहो ज्याची जळते ना त्याला कळते. आता नाही कळणार तुला ते. नाही, आता मला कळूनच घ्यायचंय. मी अशीच मुलगी शोधतोय ना, ती एकाच वेळेस माझी बायको आणि माझ्या आईची सून पण वाटली पाहिजे. तुला भेटन रे, पण जगामध्ये अशी एक तरी पोरगी पाहिजे ना जिला तू तिचा नवरा म्हणून पाहिजे असेल. ए गट्टे, अरे मला सांगा ना यार, मी काय करू? अरे घाबरतो कसला? शिक्षक आहे ना तू, बस ना परीक्षेला. अहो अभ्यास नाही ना म्हणून घाबरून राहिलोय. शिक्षक आहे म्हणून काय झालं? आणि तुम्हाला बोलायला काय जात जा बिंदास म्हणून. अरे तर मनातल्या मनात मला किती खांब फुट राहिला माझं मला माहिती. साडीच्या दुकानात काय होणार आहे कोण जाणे.